राजा परीक्षितीने प्रश्न केला शुकाचार्य महाराजांना, महाराज भगवान असा भेदभाव का करतात? राक्षसांना मारतात, हो, देवतांना वाचवतात, भक्तांचं रक्षण करतात. तेव्हा शुकाचार्य महाराज म्हणतात, राजन, हाच प्रश्न युधिष्ठिराने नारदांना केला. युधिष्ठिर नारद संवाद मी पहिल्यानंच सांगून गेलो. असे अनेक संवाद आहेत, त्याच्यामध्ये या ठिकाणी हा युधिष्ठिर नारद संवाद आहे. युधिष्ठिराने नारदांना विचारलं, महर्षी असं का? तेव्हा नारद बोलू लागले आणि नारदाने सांगितलं, हो, कल्पना, आपण पाठीमाग हिरण्याक्षाचं जीवन चरित्र पाहिलं. पुढं त्या हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यप, बरं का, हा दुष्ट दुराचार्य आहे. कोण? हिरण्यकश्यप. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी, भावाचा घेण्यासाठी घनघोर तप केले. घनघोर अरण्यामध्ये, जंगलामध्ये. कारण देवतांनी, भगवंतांनी वराह अवतार धारण करून हिरण्याक्ष ठार केला होता. हिरण्यकश्यपूने ठरवलं, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराज अरण्यामध्ये, जंगलामध्ये तप साधनेसाठी हा घरून निघून गेलेला आहे. पुढं, हो, यांची धर्मपत्नी कयादू मालकाला पाठवून दिलं. 12,000 वर्ष तप करायचा. 12,000 वर्ष अरण्यामध्ये, जंगलामध्ये. एकदा गेला ना, हो, 10 वर्ष परत यायचं नाही. आणि याने असे वरदान प्राप्त करून घेतली ब्रह्मदेवाकडून, अमरत्व. मला याच्याकडून मरण नको, त्याच्याकडून नको. ब्रह्मदेव बोलले, तथास्तु, 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 तथास्तु. आणि आज पुन्हा हा हिरण्यकश्यप अरण्यामध्ये, जंगलामध्ये तप करण्यासाठी जातो. तेव्हा ज्या वृक्षाखाली आहे, याने आसन लावलेलं आहे, त्या वृक्षावर एक पोपट भगवंताचं नाव घेतो, नारायण नारायण. आणि जसं ते नाव याच्या कानावर पडतं, त्याचं ध्यान विचलित होतं. काय करावं, इकडं तिकडं पाहतो, कोणी दिसत नाही, परंतु नाव तर कानावर यायला. आणि ते नाव पण वैर्यच, हा, मित्राचा असल्यास तरी आता आपण सहन करू शकतो. आणि ते हाड वय, ज्याच्यासोबत हाड वर आहे त्याचंच नाव. पुन्हा डोळे लावायचा. डोळे लावले आणि बसला की त्या पोपटाने लागले, नारायण नारायण. याने विचार केला, आता काही योग नाही. आसन उचललं आणि घरी आला. संध्याकाळचा समय होता. कयादूने विचारलं, स्वामी, तुम्ही 12,000 वर्ष परत नाही येणारे, आज सकाळी गेले आणि संध्याकाळी परत, काय कारण? ते म्हटलं, काय सांगणार तू? संध्याकाळी परत आलो, कसं सांगणार? कल्पना आहे. अरण्यामध्ये, जंगलामध्ये मी ज्या झाडाखाली साधना करण्यासाठी बसायचो, त्या ठिकाणी माझ्या वैऱ्याचं नाव एक पोपट घेत होता. कयादूने विचारलं, काय म्हणत होता? स्वामी, काय म्हणत होता? हिरण्यकश्यप बोलला, नारायण. पुन्हा विचारलं, काय म्हणत होता? नारायण. असं 108 वेळस कयादूने विचारलं. हिरण्यकश्यप आणि कयादू एकांतामध्ये गेली. परिणाम, गर्भाधान झालं. आणि हिरण्यकश्यपूच्या या कुळामध्ये, कयादूच्या पोटी, गर्भामध्ये महान भगवत भक्ताचा जन्म. बरं का, इकडे इंद्रानं हिरण्यकश्यपूवर स्वारी केली आणि कयादूचं अपहरण केलं. इंद्र घेऊन निघाला कयादूला आकाश मार्ग.
वाटेमध्ये महर्षी नारद भेटले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ती आपला असणारी कयादू आरडाओरडा करत होती. अरे सोड इंद्रा सोड. नारदांनी पाहिलं महाराज आणि नारदांनीच थांबवलं इंद्राला. इंद्रा अरे काय करतो? तुला कल्पना आहे एका स्त्रीचं अपहरण? अरे तू देवता आहे आणि देवांना असं वागणं शोभतंय का? सोड तिला. म्हणून नारदांनी इंद्राच्या तावडीतून ती कयादूची सुटका करून घेतली आणि सांगितलं कयादूला बेटा जा परत जा. कयादू म्हटली महाराज मी आणि एकटी परत गेले तर माझे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. ते कुळ काय चांगलं आहे का? राक्षसाचं कुळ हिरण्यकश्यप. मला विचारेल ना तू कस काय कुठे गेली ती एकटीच परत आली कस काय? तुम्ही मला नेऊन परत का? म्हणून काही दिवस ती कयादू महर्षी नारदांच्या संगतीमध्ये राहिली आणि संगतीचा परिणाम त्या गर्भावर संस्कार झाले. पुढं नारदांनी हिरण्यकश्यपूकडे कयादूला आणून सोपवलं. महाराज प्रसूती झाली आणि या कयादूच्या पोटातून महान भगवत भक्त प्रल्हादजी महाराजांचा अवतार झालेला आहे, जन्म झालेला आहे. बोलिये प्रल्हादजी महाराज की जय. महान भगवत भक्त आहे. पाहता पाहता प्रल्हादजी मोठे झाले. प्रल्हादाला दुसरे 3 भाऊ आहेत, लाद, अनुलाद, सल्लाद. ही कयादूला एकूण 4 मुलं. शेवटचा प्रल्हाद आहे. वडिलांनी प्रल्हादाला शाळेमध्ये घातलं. त्या काळची शाळा हो गुरुकुल राहायचे. त्यावेळेस सेमी नव्हती मामा. आलं का लक्षामध्ये? आता सेमी आहे, आता हायस्कूल आले. परंतु जुनी शाळा आपल्या लहानपणी ज्या शाळा होत्या त्या वेगळ्याच होत्या. परंतु आताच्या शाळा आता विचारू नका. मी छोटे छोटे लेकरं पाहतो त्याच्या वजनापेक्षा तिप्पट पुस्तक असते त्याच्या पाठीवरती. परत त्याचे बुट अमुक तमुक, पाण्याची बॉटल, टिफिनचा डब्बा, हो 3 डब्बे पुन्हा सोबत. ते दप्तराचं वह्या पुस्तकाचं वजन घेऊन छोटं छोटं ते शिमीला निघतंय. आनंद वाटतो ते लेकरं बघितल्याच्या नंतर शाळेमध्ये. ज्या वयामध्ये त्यांना खेळायचं बागडायचंय तर एवढं गतोडं बांधून दिलेलं असतं ते वैतागून जातात. आलं का लक्षात? असं त्यांचं भाग्य आहे की त्यांना या गोष्टी भेटतात. आलं का लक्षामध्ये? नाही तर तुम्ही आम्ही शाळा केल्या. मला 7वी पर्यंत एकच पाटी होती आणि एकच पुस्तक राहायचं. आपल्याला जे नवनीत राहायचं ज्याला गाईड म्हणायचं आपण, बरोबर आहे, ते सगळ्या विषयाचं एकच राहायचं आणि ते परत शिवायचं पुन्हा मोठ्या ते कोणती दोरी गोदड सुईनं. आता त्या सुया पण राहिल्या नाहीत. गोदडी सुई आणायची, त्याचे पानं असता व्यस्त झालेले मस्त पुट्टा लावायचा, बाबळीचा डिंक आणून चिटकवायचं कुठं फाटलं असलं तर. आणि एकदा आणलं तर ते 4-5 जणांनी वापरायचं. असा जुना काळ होता. आता तो काळ राहिला नाही. हो हिरण्यकश्यपूने मुलाला शाळेत घातलं. मी म्हणतोय हिरण्यकश्यपूला जर कळत असेल लेकरांना शाळेत घालावं तर आपल्याला का कळू नये? आलं का लक्षामध्ये? मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्ही आवर्जून सांगत असतो शिका आणि संघटित व्हा, संघर्ष करा. आलं का लक्षामध्ये? तुमचे आमचे दैवत राष्ट्रसंत भगवान बाबांनी शिक्षणाचं महत्व तुम्हाला आम्हाला पटवून दिलं. आणि महाराज शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जुनी म्हण होती आपल्या महाराष्ट्रामध्ये. भारत सरकार महाराष्ट्र सरकारने साक्षरता अभियान 20 वर्षापूर्वी चालू केलं होतं. साक्षरता अभियान. आलं का लक्षामध्ये? अडाणी आई घर वाया जाईल. ही आमची बहीण शिकलीच नाही. आलं का लक्षामध्ये? शिकायला पाहिजे. आलं का लक्षामध्ये? आता ते म्हणते मला कुठं शिकवलं.
काळच तसा होता. हिरण्यकश्यपून पोराला शाळेत घातला आणि सांगितलं मास्तरांना, गुरुजींना, याला शिकवा, व्यवस्थित शिकवा. मला हे प्रल्हादजी आहे, हे शाळेमध्ये गेले तर प्रल्हादजींना आपल्या गुरुजींना शिकवलं. हरि ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै. आलं का लक्षामध्ये? श्रुती स्मृती वेद उपनिषद प्रल्हादजी गुरुजींना शिकवायला लागला बर का. आणि एक दिवस हिरण्यकश्यपूने बोलावून घेतलं. कोणाला? प्रल्हादाला. बेटा, अरे तू शाळेमध्ये काय काय शिकला कळालं पाहिजे ना, गृहपाठ. तर प्रल्हादजी बोलला, बाबा अमुक शिकलो, तमुक शिकलो. हो, सगळे वेद वेदांत उपनिषदाच्या श्रुत्या म्हणून दाखवायला लागला. भगवंताचं नामस्मरण. हिरण्यकश्यपूने विचार केला, आमच्या कुळात असं नव्हतं, परंतु आता आमच्या घरातच जन्मलं. माझ्या वैऱ्याचं हे नाव घेते, त्या वैऱ्याची स्तुती करते माझ्याच घरामध्ये. कारण हिरण्यकश्यपूने स्वतःच्या राज्यामध्ये ताकीद केली होती, नाव घेऊ नेदी देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यामध्ये जर कुणा जर भगवंताचं नाव घेतलं, कुणा पूजा केली, पाठ केला, कथा केली, कीर्तन केलं, तर त्याला मृत्यू दंड दिला जाईल. सगळे देव धर्म सांदी पडिले, सगळं पूजापाठ बंद. परंतु आता स्वतःच्याच घरामध्ये पोरग कथा कीर्तनकार निघालो, करायचं काय? शिक्षकांना बोलावून घेतलं, तुम्ही याला हे शिकवलं का? हा, काय शिकवलं? त्यावेळेस शिक्षक बोलू लागले, महाराज आम्ही याला शिकवलं नाही, यानंच आम्हाला शिकवलं. काय करणार? समजावून सांगितलं, पोरा पुन्हा हे नाव घ्यायचं नाही. परंतु महाराज ते प्रल्हाद होते. प्रल्हाद काही थांबत नाही, सतत भगवंताचं नामस्मरण आहे. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. जय हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हिरण्यकश्यपूने आवाज आणि सांगितलं, खबरदार पुन्हा जर नाव घेतलं ना तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. मग तू भले माझा मुलगा असला असता, परंतु महाराज भक्ताचं लक्षणच असं सांगितलं, भक्ताईसी जाना जिरी उदास. गेली आशा पाशून निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता. बर का, नावडे जनधन माता पिता. नावडे जे माता पिता परमार्थाला विरोधी आहेत ते माता पिता नावडे.
नावडे जन नावडे धन. आलं का लक्षामध्ये? या गोष्टी त्या भक्तांना आवडत नाही, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. एक विषय तो सकळांचा हारी, त्याचे आवडीने आवडी तोरी. अंध बहिर हे प्रीती लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणातरी. ओ एक विषय तो सकळांचा हारी. निळोपर आहे, गवळणीच्या माध्यमातून हो वर्णन करतात. विषय तो त्यांचा झाला नारायण. काही केल्या प्रल्हाद ऐकत नाही. शेवटी महाराज हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला ठार करण्यासाठी कडे लोट केला, हात पाय बांधले आणि उंच डोंगरावर जसं खाली टाकलं. भगवंत चिंतन चालू आहे. खोल दरीमध्ये प्रल्हादाला फेकलं, परंतु अंगाला खरचटलं देखील नाही मामा, बरं का? त्याच्या अंगाला खरचटलं पण नाही. साधू संत वर्णन करतात, देव राखीत या मारील कोणी, देव राखीत या मारील कोणी. नमोड काठा हिंडतावनी, नमोड काठा हिंडतावनी. देव राखीत या मारील कोणी. ज्याचा रक्षण करताच परमात्मा आहे. अरे त्याला कोण मारणार? तो किती अरण्यामध्ये जंगलामध्ये जरी अनवाणी पायाने राहिला फिरला चालला, न मोडे काटा हिंडतावनी. गोड शब्द आहेत महाराज. पुनश्च प्रल्हाद त्या अरण्यातून जंगलातून घरी आले. परत भगवंताचं चिंतन चालू आहे. हिरण्यकश्यपूने पाहिले, आ पोरग जिवंत आहे. परत मारण्याचा प्रयोग केला आणि महाराज त्या प्रल्हादाला उकळत्या कढाईच्या तेलामध्ये टाकले उचलून. परंतु जसं प्रल्हादाला तेलामध्ये टाकलं, उकळत्या तेलामध्ये, त्या तेलाला प्रल्हादाचा स्पर्श झाल्या झाल्या संपूर्ण उकळती तेलाची कढई शांत झाली, थंडगार झाली. भगवंताचं चिंतन चालू आहे. काय करावं? आश्चर्यचकित आहेत सर्व. हिरण्यकश्यपूने पाहिलं आणि सेवकांना आदेश केला, अरे उन्मत्त असणारा आपला हत्ती आहे, त्याला दारू पाजवली. कोणाला? हत्तीला. उन्मत्त. आणि हत्तीच्या पायाखाली प्रल्हादाला देण्यासाठी आणलं समोर. महाराज प्रल्हादाकडे पाहिलं, प्रल्हादाने हात जोडलेले आहेत. हत्तीने प्रल्हादाच्या शरीराला स्पर्श केला नाही. आलं का लक्षामध्ये? हिरण्यकश्यपूला काय करावं हे कळना, चिंताग्रस्त आहे. प्रल्हादजी महाराज काही भगवंताचं भजन सोडत नाही, भक्ती सोडत नाही. म्हणून आपली बहीण हिरण्यकश्यपूने बोलावून घेतली, जिचं नाव आहे होलिका. आलं का लक्षामध्ये? ही हिरण्यकश्यपूची बहीण होलिका. सध्या आपल्या देशामध्ये एक बहीण आहे, तिचं नाव आहे ममता. पश्चिम बंगालमध्ये तिचा वानर सेनेने संहार करून टाकला 2 महिन्यापूर्वी. पश्चिम बंगालमध्ये या ममतानं 25 वर्षामध्ये एवढी हिंदूंची कत्ल केली महाराज, नष्ट केला हिंदू. बांगलादेशी मुसलमानांना आश्रय देऊन केवळ राजसत्तेसाठी हिंदूंची मंदिरं, हिंदूंचे सप्ताह, दुर्गा पूजा या सगळ्या बंद करून टाकल्या. ही ममता या युगातली होलिका आहे. होलिका मामा. आली का लक्षामध्ये? गेल्या 1 महिन्यापूर्वी आपले हिंदू संघटित झाले, एकत्रित झाले. त्यांनी ओळखलं, नसं तर कुटील डाव राजकारणातला होता,
की पश्चिम बंगाल आपल्या देशापासून वेगळा करायचा. हो, हे जाणलं आपल्या लोकांनी. आणि आज ममता पराभूत झालेले लोक दगडण विटान धोंडे नको ते टमाटे, पांढरे टमाटे लोक फेकून मारतात. आलं का लक्षामध्ये? लोक अंडे फेकून मारालेत रस्त्यामध्ये, हुडकू हुडकू काढाले नगरसेवक, आमदार, खासदार. शेवटी जनता आहे महाराज. हो. मी का बोलवलं? होलिकेला बोलावलं, ए दिदी. आणि महाराजची दिदी आली, म्हणली दादा काय अडचण का? म्हटले हे पोरग हे माझं ऐकत नाही आणि काही केलं हे ठार होत नाही. तुला वरदान दिलेलं आहे ब्रह्मदेवाने, तुला कुठलाच अग्नी जाळू शकत नाही. हो, याला आपल्या मांडीवर घेऊन बस, आम्ही सर्व बाजूने आग लावतो, हा जळून खाक होईल. म्हणून महाराज भले मोठी सर्पाची रचना केली, लाकडं टाकली आणि त्या लाकडावरती होलिका भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि अग्नी पेटवला. परिणाम त्या लाकडासहित होलिका जळून भस्म झाली आणि त्या आगीतून महान भगवत भक्त प्रल्हाद भगवंताचं नाम स्मरण करत करत बाहेर आले. ओम नमो श्री नारायण. ओम नमो श्री नारायण. हिरण्यकश्यपूने पाहिलं, काय करावं, तुझा रक्षण करता कोण आहे? अरे मी एवढे प्रयत्न करतो तुला ठार करण्यासाठी, तरी तू जिवंत राहतो. कोण? त्यावेळेस प्रल्हादजी बोलावले, बाबा माझं रक्षण करणारा तो परमात्मा आहे. कोण आहे? तो परमात्मा. मागे पुढे उभा आहे सांभाळितो, आली या आघात निवाराया. तो परमात्मा हो, तुझं रक्षण करतो. तो आहे कोणी? कोण बोलतोय? हिरण्यकश्यप. प्रल्हादजी बोलले, बाबा तू नाही कुठे हे पहिलं सांगा. हा, तो प्रत्येक ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाऊ कोठे उरला. तो कोठे नाही, संपूर्ण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आकाश कोठे नाही, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. आलं का लक्षामध्ये? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात. ज्ञानेश्वरी वेदांत मला सांगायला मी वाचत होतो बर का. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी अलौकिक ग्रंथ आहे. आपला विषय सध्या तो नाही.
माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा फुले सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आम्ही त्यांच्या हाताखाली ज्ञानेश्वरी शिकलो 4 वर्ष. किती वर्ष? 4 वर्ष. गोड आणि सुंदर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही. ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरी आहे. आलं का लक्षामध्ये? मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगतो. प्रपंच कसा करायचा ही ज्ञानेश्वरी सांगते. शेती कशी करायची ही ज्ञानेश्वरी सांगते. परमार्थ कसा करायचा ही ज्ञानेश्वरी सांगते. आलं का लक्षामध्ये? सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरी मध्ये आहेत. ज्ञानोबा, आता पेरणीचे दिवस आले. ज्ञानोबा म्हणतात पेरोनी शेता जायचे. शेतामध्ये पेरलं पाहिजे, नंतर शेत बघायला गेलं पाहिजे का न पेरता. हे कोण सांगितलं? माऊलींनी सांगितलं. कोणत्या जमिनीमध्ये काय पीक पेरावं हे ज्ञानोबा सांगतात. पाहोनी भूमीचे मार्ग. जमीन अगोदर पहा. जमीन जर सुपीक असेल तर त्या जमिनीमध्ये ऊस केळीच लावा, ज्ञानोबा बोलतात. नाही तर खडकाळ जमीन आहे, लावला ऊस नाही ना. आलं का लक्षामध्ये? पाहोनी भूमीचे मार्ग. काय सांगावं? अलौकिक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. जनाबाई महाराज बोलतात, भाव धरुणीया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, सोमुखी आपण सांगतसे श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेचे. भाव धरून ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरी अटकेसी. वाचेल जो कोणी जनी तयासी लोटांगणी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. दगडाला देखील पाजर फोडण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे. आलं का लक्षामध्ये? कितीही दुष्ट असला, निर्दयी हृदयाचा जरी माणूस असला तर ज्ञानोबा म्हणतात त्याला देखील पाजर फोडण्याची ताकद माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे. खेचराची मना आणि सात्विकाचा पाहणा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. खेचर. आता तुम्ही म्हणाल व्हॉट इज दिस खेचर? तुम्ही कधी उत्तरेमध्ये जर गेले तर बद्री केदारनाथ यात्रा करत असताना तिकडे ते खेचर असतात, माणसांना घेऊन जातात. आलं का लक्षामध्ये? खेचर धड घोडाही नाही आणि धड गाढव पण नाही. आलं का लक्षामध्ये? हे 50-50. धड घोडा नाही, धड गाढव नाही, या दोन्हीच्या मधला तो खेचर. तसं एखादा व्यक्ती मानव पण नाही, आलं का लक्षामध्ये, आणि देव पण नाही. या दोन्हीच्या मध्ये दुष्ट आहे, दुराचारी आहे, दानव आहे. माऊली म्हणतात त्यानं जर माझी ज्ञानेश्वरी वाचली, ऐकली तर त्याला देखील समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि सात्विकाचा पाहणा, सर्वनाश विसुमना समाधी जोडी. मी काय बोललो? ज्ञानेश्वरी मध्ये भगवान कुठं नाही याचा विस्तार केलेला आहे. ज्ञानोबा बोलतात, माझी या विस्तारलेपणाचे नावे, माझी या विस्तारलेपणाचे नावे, हे जगाची नव्हे आगवी, जैसे दूध मुराले स्वभावित रीतीची दही, का बीजाची झाली तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, तेही जग करता. माझा विस्तार म्हणजे हे संपूर्ण जग आहे, मला तिकडे विस्तार करायचा नाही. तुम्ही गोस्वामी तुलसीदास महाराजांना विचारा. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात तो ईश्वर कुठं नाही,
तो प्रत्येक ठिकाणी आहे, इथं पण आहे. तो त्याचं अस्तित्व आहे म्हणून तुमचा आमचा श्वासोश्वास चालू आहे. आलं का लक्षामध्ये? घट घटवे राम रमैया. आलं का लक्षामध्ये? अणु रेणू मध्ये भगवंताचं स्वरूप आहे. आलं का लक्षामध्ये? मामा हरिव्यापक सर्वत्र समाना गावत सकलही वेद पुराणा. हरिव्यापक सर्वत्र समाना गावत सकलही वेद पुराणा. तो सर्वत्र आहे, सर्वत्र आहे. बाबा माझ्यात पण तोच आहे, तुमच्यात पण तोच आहे. इरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसे जे बुद्धीस पुरी हरणीसी ते वस्तुगामी. बरं का? प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. चला इथं आहे, या समोर खांबामध्ये 100%. महाराज जेव्हा हे शब्द उच्चारले प्रल्हादाने, भगवंताला प्रश्न पडला, अरे बापरे, भगवान विष्णूने 11 वेगळा रूप धारण केलं, त्या खांबामध्ये प्रवेश केला आणि खांबातून नुसता गुर गुर आवाज यायला चालू झाला. काय बोलतो या खांबामध्ये? हो. आणि महाराज रागाच्या भरामध्ये हिरण्यकश्यपूने त्या खांबावर लात मारली. जशी लात मारली महाराज तो खांब कडाडला आणि दुसऱ्या गदेला जेव्हा हिरण्यकश्यपूने गदा हाणली खांबावर, काळ दिशा वाजून भगवान नरसिंह प्रगट झालेले. बोलिये नरसिंह भगवान की जय. भगवान नरसिंह प्रगट झाले आणि क्षणाचाही विलंब न करता नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूला आळात उचलला आणि त्याच्या द्वाराच्या उंबऱ्यावर घेतलं, मांडीवर, आणि विचारलं, बोल हिरण्यकश्यपू, रात्र आहे का दिवस आहे? तुला मरण नको होतं ना, वरदान मागितलं होतं. दिवसा नको, रात्री नको, मनुष्याकडून नको, देवाकडून नको. आलं का लक्षामध्ये? शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, खाली नको, वर नको. बोल, मी मानव आहे का देव आहे का दानव आहे? बोल, माझी नख शस्त्र आहेत का अस्त्र आहेत? निर्जीवाकडून नको, सजीवाकडून नको. महाराजाची बोबडीच ओळली आणि पाहता पाहता भगवंतांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या नखाने हिरण्यकश्यपूचं पोट विदारण केलं. रक्ताचा सडा पाट व्हायला लागला. हिरण्यकश्यपू ठार केला, गतप्राण झाला. भगवंताचा राग, तो क्रोध अनावर आहे. काय करावं? स्वर्गातील देवदेवता प्रगट झालेले आहेत. भगवंताला कसं शांत करायचं? कुणा शांत करायचं? ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्रदेव हे सर्व विचार करू लागले. ब्रह्मदेवाने विचार केला, त्यांची धर्मपत्नी लक्ष्मी आहे, पाठवा त्यांना. स्वतःच्या धर्मपत्नीला पाहून शांत होतील. लक्ष्मी मातेला बोलावलं आणि सांगितलं, तुमचे मालक पहा आणि त्यांना जरा शांत करा, लय क्रोध आलाय त्यांना. लक्ष्मीने येऊन पाहिलं. कोणाला? भगवंताला. लक्ष्मी म्हटली, माय माझा नवरा नव आहे. हे कुठं माझा नवरा आहे का? 11 विक्राळ ते सगळं रक्तानं चेहरा माकलेला. लक्ष्मी लागलीच पाठीमागे सरकली. काय करा? ती गुरु 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 चालू आहे. शेवटी ब्रह्मदेवानी विचार केला, ज्याच्यासाठी भगवंतांनी अवतार घेतलाय त्या भक्तालाच पुढं करा. म्हणून प्रल्हादाला पुढे लोटलं. जसं प्रल्हादाला भगवंतांनी पाहिलं महाराज, भगवंतांनी त्या प्रल्हादाला जवळ केलं. हो, आपल्या मांडीवर घेतलं. साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला. नाम प्रल्हाद उच्च तया सोडवी नरहरी. प्रल्हादाला उचलून आपल्या कडेवर घेतलं. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. हो,
आपल्या जिभेनं प्रल्हादाची गाल सर्व अंग भगवंतानी चाटलं आणि सांगितलं, प्रल्हादा तू माझ्यासाठी अनंत कष्ट उचललेस, मी प्रसन्न आहे. बोल तुला काय हवंय, जे पाहिजे ते माग. त्यावेळेस प्रभूंनी आपलं प्रल्हादाने हात जोडले, भगवान मला काही नको, आणि तुम्हाला द्यायचंच असेल तर माझी विनंती आहे, माझे वडील हिरण्यकश्यपू यांचा उद्धार करा. काय शब्द आहे. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितला सांगतात, राजन ऐक, अरे दुष्ट दुराचारी हिरण्यकश्यपू ज्या प्रल्हादाला नको तेवढे प्रयत्न केले ठार करण्यासाठी, तो प्रल्हाद आज आपल्या वडिलांच्या मोक्षासाठी भगवंताकडे मागणी करतो. आलं का लक्षामध्ये? काय अलौकिक जीवन चरित्र आहे प्रल्हादाचं. भगवान म्हटले, तथास्तु, क्षणाचाही विलंब न करता प्रल्हादाच्या सांगण्यावरून मागण्यावरून हिरण्यकश्यपूला देखील मोक्ष दिला. आलं का लक्षामध्ये? हिरण्यकश्यपू मुक्त झाला. भगवंताचा हा अलौकिक आगळा वेगळा अवतार आहे. आलं का लक्षामध्ये? आणि पुढं प्रल्हादांनी राज्यकारभार सांभाळला. प्रल्हादजी महाराज